या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सर्व समाजाला न्याय देणारा नेतृत्व माननीय मनोजदादा जरांगे पाटील। आपण सगळे मीडियाचे लोक पाहताय, पत्र्याच्या खोलीत राहणारा सर्वसामान्य फक्त इमानदारीच्या जोरावर काय करू शकतो तर मोठमोठ्या सत्ताधीशाला नमवू शकतो। आपण सगळ्यांनी पाहिले त्यांचा हत्येचा कट काल उघडकीस आला, 2 आरोपींना अटक करण्यात आली। या कटाच्या पाठीमागे कोण आहे तर परळीचा आमदार धनंजय मुंडे। ज्या धनंजय मुंडेने संतोष देशमुख परिणामातला तोच प्रमुख आहे आणि आज हत्येचा कट असणारा तोच प्रमुख आहे। रीतसर रेकॉर्डिंग समोर आले, धनंजय मुंडेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, पूर्ण कटात सामील असणाऱ्या लोकांना शासन झालं पाहिजे। आणि या जर महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलाच्या केसाला जर धक्का लागला, ज्या रंगाची गोळी मनोज जरांगेच्या दिशेने निघाल त्या रंगाचा अंदाज सुद्धा महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही। हे सकल मराठा समाज 6 कोटी जनता शासनाला माझं आव्हान आहे, तुम्ही जरांगे पाटलांची काळजी नाही घेतली, तातडीनं Z+ सुरक्षा नाही दिली तर महाराष्ट्रातले 6 कोटी मराठे हे पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही। तरी सोलापूर जिल्ह्यातल्या कोट्याच आमदारांनी केलं नाही। माझं आमदारांना सगळ्या पक्षाचं आव्हान आहे, खासदारांना आव्हान आहे, तुम्ही मनोजदादाची काळजी घ्या। एक प्रामाणिक नेतृत्व म्हणजे सगळ्या समाजाला न्याय देणारं नेतृत्व महाराष्ट्राचं कोण आहे तर मनोजदादा आहे। आज बीड जिल्हा असो, जालना असो, संभाजीनगर असो, तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी भूमिका घेतली की मनोजदादाला Z+ सुरक्षा द्या। आज महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण असेल, गरिबाचं लेकरू, शेत मजुराचं लेकरू न्याय द्यायच्या भूमिकेत जर सरकारशी भांडत असेल आणि त्याच्या पाठीमागे जर आपण उभा राहत नसेल, मीडिया ज्या ताकदीने उभा राहिले त्या ताकदीने सरकारने सुद्धा Z+ देऊन माननीय मनोजदादाची काळजी घेतली पाहिजे। प्रामाणिक माणसाने जगायचं नाही, संविधानानं समतेनं न्याय मागणाऱ्या भूमिका घेणाऱ्या माणसाला जर तुम्ही नष्ट करणार असाल तर राज्य कुणाचं आहे, कुणाची मोगलाई आहे का? सत्याची बाजू घेऊन जर कोण भांडत असेल आणि त्याला जर आपण सुरक्षा पुरवू शकलो नाही तर हे सगळ्यात मोठं लोकशाहीतलं अपयश आहे। मागणी अशी आहे, आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय इमानदारीनं आज वंजारी समाजाला सुद्धा नेतृत्व नसलेले निष्क्रिय नेते धनंजय मुंडे असो, पंकजा मुंडे असो, त्या समाजाला सुद्धा न्याय घ्यायची भूमिका मनोजदादांनी घेतली आहे। महादेव भैया मुंडेचा मर्डर असो, संपदाताईचा मर्डर असो, यांना न्याय द्यायची भूमिका त्यांच्या कुटुंबियाला कोण घेतले? जरांगे पाटलांनी घेतले। आज त्यांना न्याय घेत असताना त्यांच्या समाजात त्यांची प्रतिष्ठा संपत चालली, न्याय द्यायचं प्रत्येक म्हणून आज कुणाकडे बघितलं जातंय? मनोजदादाकडे बघितलं जाते। आणि या मनोजदादाची लोकप्रियता या लोकांना खुपत नाही म्हणून 2.5 कोटी रुपयाची सुपारी देऊन आज आमच्या प्रामाणिक नेतृत्वाला संपवण्याचा हा प्रयत्न करत आहेत। या सत्ताधाऱ्यांना जो कोणी असं कराल ते त्यांच्या परळीत घराच्या बाहेर जरी पडले तर त्यांना आम्ही ठेवणार नाही। आमच्या नेतृत्वाने कुठल्या समाजाला नाव ठेवलं नाही, कुणाची नाव घेतली नाहीत, पण एका प्रामाणिक नेतृत्वाला जर अशा प्रकारे संपवण्याचा कोण प्रयत्न केला तर 6 कोटी मराठे या महाराष्ट्रातले शांत बसणार नाहीत, त्यांना तोडीस तोड उत्तर मिळेल एवढंच मी या निमित्तानं सांगतो।